Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. संसदेचं पावसाळी अधिवेशन आता सुरू होते आणि त्या दरम्यानच परत एकदा येणार आहे डिलिमिटेशनचे विधेयक. म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार आहे आणि याच्यासाठी विरोधकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही 50% अट ही लागू करणार असाल आणि ते जर विधेयकामध्ये लिखित स्वरूपात असणार असेल तर इंडिया आघाडीतल्या सुद्धा पक्षांचा हा पाठिंबा मिळू शकतो. म्हणजे ज्या इंडिया आघाडीची एकजूट होती म्हणून गेल्या वेळेला हे विधेयक संमत होऊ शकलं नाही किंवा इतर विधेयकं जी आहेत ती संमत होऊ शकली नाहीत कारण की ही घटना दुरुस्ती आहे, 2/3 बहुमत लागणार आहे. पण त्यावेळेला विरोधकांची एकी दिसली, परिणामी सरकारला ते विधेयक मंजूर करून घेता आलं नाही. पण आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवारांची किंवा कदाचित उद्या जाऊन डीएमके, इंडिया आघाडीतले काही पक्ष आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की ही 50% अटीची जर पूर्तता होत असेल तर कदाचित आम्ही पाठिंबा देण्यासंदर्भात विचार करू. आता ही 50% अट नेमकी काय आहे, त्याच्यातनं कसा फरक पडणार आहे आणि खरोखर जो मूळ त्यातला वाद आहे की दक्षिणेपेक्षा उत्तरेतल्या राज्यांच्याच जागा जास्त वाढतील आणि याच्यामुळे परत एकदा दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होईल, हा जो सगळा मधल्या काळामध्ये युक्तिवाद मांडला जात होता तो खरोखर या 50% अटीने संपतोय का, ह्या सगळ्या आकड्यांची मांडणी जी आहे ती आपण आता समजून घेणार आहोत. त्यामुळे सगळ्यात पहिले इथे आपण महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊया. हे जर 50% डिलिमिटेशनचा फॉर्म्युला ठेवण्यात आला तर आता इथे मुद्दा येतोय तो म्हणजे की सुरुवातीला हे जी मतदारसंघांची पुनर्रचना होणार होती ती लोकसंख्येच्या आधारावर होणार होती. पण आता उत्तरेतले लोकसंख्या ही कमालीनं वाढतीये आणि त्या तुलनेमध्ये दक्षिणेतल्या राज्यांनी मात्र लोकसंख्येवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवलंय आणि म्हणून हा भेदाभेद होऊ शकतो असं दक्षिणेतल्या राज्यांचं म्हणणं होतं सुरुवातीला. मग त्यावर उपाय म्हणून किंवा उतारा म्हणून 50% ही अट आणण्यात आली. म्हणजे काय तर उत्तर प्रदेशमध्ये आत्ताच्या घडीला लोकसभेवर जाणाऱ्या जागा किती आहेत तर 80 आहेत. महाराष्ट्रात किती आहेत तर 48 आहेत. आता सिंपल कुठलंही राज्य असू दे, 80 उत्तर प्रदेश मधल्या जागा आहेत तर त्याच्यामध्ये 50% जागा ऍड केल्या जाणार म्हणजे 40. सेम महाराष्ट्र 48 जागा आहेत एकूण, त्याच्यामध्ये 50% जागा ऍड होणार म्हणजे किती होणार तर 24. सो हा जो नियम आहे हा सरसकट सगळ्या राज्यांना लागू असेल. म्हणजे लोकसंख्येनुसार जी सगळी त्याच्यामध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळते ती काही राहणार नाही. प्रत्येकच राज्याच्या 50% जागा वाढतील असा युक्तिवाद केला जातोय सरकारकडनं. फक्त तो लिखित स्वरूपात नाहीये म्हणून विरोधकांचा आक्षेप आहे. पण मूळ मुद्दा आकडे जर समजून घ्यायचे झाले तर उत्तर प्रदेशमध्ये 80 मध्ये हे 50% जागा वाढल्या तर 40 ने वाढून त्यांची संख्या ही 120 वर जाते. म्हणजे उद्या जाऊन उत्तर प्रदेशमधनं 120 खासदार हे लोकसभेवर जातील. पण खरोखर 50% अटीने भेदाभेद होत नाहीये असं मानावं का तर ही आकडेवारी जर आपण इतर राज्यांची घेतली तर तसं दिसत नाही. महाराष्ट्रात बघा 48 आहेत, 24 जागा वाढतील 50% अटीनुसार आणि एकूण होतील मग 72. आता हे दिसताना इथेही दिसतंय की अरे महाराष्ट्रात सुद्धा 50% जागा वाढतायत, महाराष्ट्रातल्या सुद्धा जागा वाढतील असं दिसतंय. पण फरक समजून घ्या. जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये ही अट लागू होण्यापूर्वी 80 जागा उत्तर प्रदेशमधनं जात होत्या लोकसभेवर, त्यावेळेला महाराष्ट्रातनं जात होत्या 48. फरक कितीचा होता 32चा. म्हणजे 32 जागांचा फरक आहे उत्तर प्रदेशमधनं जाणारे खासदार विरुद्ध महाराष्ट्रातनं लोकसभेवर जाणारे खासदारचा. जेव्हा ही 50% अट पूर्ण करून जागा वाढतायत त्यावेळेला हा फरक 48 इतका वाढतोय. म्हणजे 120 उत्तर प्रदेशच्या जागा वाढतील, आपल्या मात्र 72 वरच थांबतील. ही जी गॅप आहे ही जास्त वाढतीये. आणखीनही राज्यांची उदाहरणं घेऊन आपण हे समजून घेऊया. पुढच्या ग्राफिक्समध्ये आपल्याला पाहता येईल तामिळनाडूचं उदाहरण. आता इथे सुद्धा म्हणजे हा खरं तर जो आक्षेप आहे हा तामिळनाडूमधनच सगळ्यात पहिले घेण्यात येत होता किंवा डिलिमिटेशनला विरोधच या धर्तीवर केला जात होता. अगदी तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले पत्र सुद्धा स्टॅलिन यांना तेव्हा लिहिलेलं होतं जेव्हा स्टॅलिन मुख्यमंत्री होते. आता उत्तर प्रदेशची तुलना आपण तामिळनाडूशी करूया. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत. आत्ताच्या घडीला फरक किती आहे म्हणजे 41 जागांचा फरक आहे. 50% अट ज्या वेळेला पूर्ण होते, 50% अटीनुसार जागा वाढतात त्यावेळेला उत्तर प्रदेशच्या 120 वर जात आहेत आणि तामिळनाडूच्या 39 सध्या जागा 50% जागा वाढतील म्हणजे साधारण 19-20 जागा वाढतील म्हणजे साधारण 58 ते 59 एवढे त्यांचे खासदार तामिळनाडूतनं लोकसभेवर जातील 50% अटीची पूर्तता केली तर. पण ह्याने फरक वाढतोय. म्हणजे उत्तर प्रदेशमधनं आता 80 खासदार जात आहेत, तामिळनाडूतनं 39 खासदार जात आहेत. फरक आहे 41चा. 50% अटीनंतर उत्तर प्रदेशमधनं 120 खासदार जातील, तामिळनाडूतनं साधारणतः 58 ते 59 खासदार जातील. हा जो आधी 41चा फरक होता हा या 50% पूर्ततेनंतर
61 ते 62च्या घरामध्ये जातोय. त्यामुळे ही तफावत जी आहे ही उलट वाढतीये आणि ह्यातनं ही भावना जास्त रुजतीये की 50% अटीचा जरी इथे आपण ती अट किंवा तो फॉर्म्युला इथे लागू केला तर त्याने सुद्धा दोन राज्यांमधल्या खासदारांच्या संख्येमधली तफावत ही वाढतीये आणि ती खूप जास्त वाढतीये. दुसरं आपण एक आणखीन उदाहरण समजून घेऊया पुढच्या ग्राफिक्समधनं, जे आहे केरळ राज्याचं. इथे तफावत तुम्हाला आणखीन वाढताना पाहायला मिळेल, कारण आता उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार, केरळमध्ये 20 खासदार जातात लोकसभेवर. 50% अटीची पूर्तता झाल्यानंतर 10 जागा वाढतील, म्हणजे 20 मधनं 10 जागा ऍड होतील, त्याच्या होतो आकडा 30 वर. आता 80 आणि 20 म्हणजे उत्तर प्रदेश आणि केरळ ह्या राज्यांमधनं जाणाऱ्या खासदारांमधली तफावत किती आहे? 60 इतकी आहे. पण 50% नंतर 120 उत्तर प्रदेशमधनं खासदार जातील आणि केरळमधनं मात्र फक्त 30च जातील, म्हणजे ही तफावत 90 वर जाते. त्यामुळे आधी 60 वर असलेला फरक हा आता 90 वर जातोय. तो फरक आणखीन वाढतोय. हे आतापर्यंत आपण महाराष्ट्रात सुद्धा पाहतोय, तामिळनाडूतनं सुद्धा पाहतोय, केरळमधनं सुद्धा पाहतोय. आता पुढच्या ग्राफिक्समधनं समजून घेऊया. इथे आपण आता ह्या सगळ्या दक्षिणातल्या राज्यांचं पर्सेंटेज वाईज पाहणार आहोत. प्रतिनिधित्व कसं त्याच्यामध्ये फरक पडतोय, कारण की संसदेमध्ये ज्या वेळेला हेच सगळे विषय मांडले जात होते त्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सगळ्या संदर्भातली अगदी सविस्तर आकडेवारी दिलेली होती आणि तीच आकडेवारी आता मी तुमच्यासमोर ठेवतोय. केंद्र सरकार सांगतंय की जर आपण प्रतिनिधित्व पाहिलं, पर्सेंटेज वाईज जर आपण पाहिलं कोणाचं रिप्रेझेंटेशन किती आहे लोकसभेवर, तर त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडत नाहीये. ऑफकोर्स जर त्याची तुलना आपल्याला इथे करायची झाली तर खरोखर त्याच्यातनं फारसा काही फरक पडताना पाहायला मिळत नाही. म्हणजे आत्ताच्या घडीला उत्तर प्रदेशचं लोकसभेतल्या असलेल्या जागांमधलं प्रतिनिधित्व पाहिलं तर ते 15% घरामध्ये आहे. 50% फॉर्म्युलानुसार 120 जागा होत आहेत उत्तर प्रदेशमधल्या, म्हणजेच त्यावेळेला एकूण लोकसभेतली संख्या जी आता 543 आहे, 543 मधनं उत्तर प्रदेशमधनं जात आहेत 80 खासदार, त्याच्यामध्ये 15% उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व आहे. आता हे डिलिमिटेशन होईल तेव्हा उत्तर प्रदेशमधनं म्हणजे ओव्हरऑल सुद्धा लोकसभेतल्या जागा या वाढणार आहेत. तो आकडा साधारणतः 816 पर्यंत जातोय. या 816 मध्ये उत्तर प्रदेशमधल्या वाढलेल्या जागा या 120 इतक्या आहेत, तेव्हा त्यांचं प्रतिनिधित्व हे मात्र 14.7% घसरतंय. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर आता ह्याचं आपल्याला दक्षिणेतल्या राज्यांसोबत तुलना करायची झाली तर ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेतच दिलेली आहे आणि त्याच्यानुसार आत्ताच्या घडीला कर्नाटकचं प्रतिनिधित्व साधारणतः 5%च्याच घरामध्ये आहे. ज्यावेळेला डिलिमिटेशन होईल 50%च्या फॉर्म्युलानुसार तेव्हा सुद्धा कर्नाटकचं रिप्रेझेंटेशन जवळपास सारखंच राहतंय. हेच पुढचं उदाहरण समजून घेऊया. कर्नाटक नंतर दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेशचं. आंध्र प्रदेशच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर आत्ताचं रिप्रेझेंटेशन त्यांचं 4.60%च्या घरामध्ये आहे. 50%चा फॉर्म्युला लागू केला तरी सुद्धा ते 4.65%च्याच घरामध्ये राहत आहे. सो बेसिकली इथे अमित शहांचा सांगण्याचा हा प्रयत्न आहे की दक्षिणातल्या राज्यांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत नाहीये, कारण त्यांचं 50%चा फॉर्म्युला लागू केल्यानंतर सुद्धा लोकसभेतलं प्रतिनिधित्व हे कायम राहतंय, काही अंशी वाढतंय सुद्धा. दुसरं आणखीन एक त्याच्यातलं राज्य घेऊ. पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत तेलंगणाचं उदाहरण. तेलंगणाचं सुद्धा आत्ताच्या घडीला प्रतिनिधित्व 3.13% इतका आहे. 50%चा फॉर्म्युला लागू झाला तर ते 3.18%च्या घरामध्ये जात आहे. त्यामुळे काही अंशीच वाढतंय, पण वाढतंय हे मात्र त्यातनं दाखवलं जातंय. पुढचं उदाहरण घ्यायला हवं तामिळनाडूचं सुद्धा. तामिळनाडूच्या बाबतीत बघा, आणि हे तर प्रामुख्याने अमित शहांनी रिपीट करून सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, कारण की आत्ताचं तामिळनाडूचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व जे 39 खासदारांचं आहे, एकूण 543 पैकी 39 खासदार त्यांचे जातात, त्यामुळे त्यांचं 7.18% इतकंच प्रतिनिधित्व आहे. डिलिमिटेशन होईल त्याच्यानंतर तफावत वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, पण जे त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे ते मात्र घसरत नाहीये. त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे की ते 7.18 वरनं 7.23%वर जात आहे. सो इथे तामिळनाडूचं रिप्रेझेंटेशन हे सुद्धा काही अंशी वाढतानाच पाहायला मिळतंय, असं अमित शहांकडनं सांगितलं जात आहे. आणखीन एक शेवटचं राज्य पाहायला हवं ते म्हणजे केरळचं. केरळ बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर आत्ताच्या घडीला केरळचं प्रतिनिधित्व हे 3.68%च्याच घरात आहे. आत्ताच्या घडीला जे त्यांचे खासदार लोकसभेवर जात आहेत त्या दृष्टीने 50%चा फॉर्म्युला लागू केला की ते 3.67%वर जाते. त्यामुळे इथे सुद्धा तसा कुठलाही फरक पडत नाहीये, हेच अमित शहांकडनं सांगितलं जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या तुलना आपण जर ह्या दक्षिणेतल्या राज्यांसोबत करायची झाली तर मात्र त्याच्यामध्ये आपल्याला तफावत ही जागांच्या बाबतीत पाहायला मिळते, पण ज्या वेळेला प्रतिनिधित्व हे लोकसभेवर कोणाचं किती आहे हे राज्यनिहाय बघायचं झालं तर त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला जेवढी दक्षिणेतली राज्यांचं प्रतिनिधित्व केंद्रात म्हणजे लोकसभेमध्ये आहे तेवढंच ते राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही असं केंद्र सरकार सांगू पाहतंय. ह्याचं ओव्हरऑल पिक्चर जर बघायचं झालं तर ते शेवटची जी आपण ग्राफिक्स आहे ते पाहूया. ओव्हरऑल परिस्थिती समजून घ्या.
आत्ताच्या घडीला सध्याच्या घडीला जागा आहेत लोकसभेतल्या 543. त्याच्यामध्ये दक्षिणेतील जागा एकूण या सगळ्या राज्यांच्या मिळून होतात 129. प्रतिनिधित्व किती आहे त्यांचं एकूण तर 23.76% इतकं आहे. हेच जर 50% ह्या सगळ्या जागा वाढल्या दक्षिणेतल्या राज्यांच्या सुद्धा वाढल्या की काय होईल 543चा आकडा हा एकूण जातो 816 वर एकूण लोकसभेतल्या खासदारांचा. त्याच्यामध्ये दक्षिणेतल्या राज्यांची संख्या 129 वरनं ही 195 इतकी वाढते. म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांमधनं जाणाऱ्या खासदारांची संख्या वाढते आणि प्रतिनिधित्व सुद्धा बघायचं झालं तर ते जे 23.76% आहे तेच 23.97% पर्यंत जाईल असं त्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि या मार्फत अमित शहा हे सांगू पाहतायत की बघा प्रतिनिधित्व त्यांचं कमी होत नाहीये, रॅदर ते वाढतंय, जागा सुद्धा वाढतायत. पण विषय येतो तो म्हणजे की उत्तरेतल्या राज्यांचं जर बोलायचं झालं तर उत्तरेतल्या राज्यांमध्ये प्रामुख्याने आता त्याच्यामध्ये उत्तरेतली कुठली राज्य पकडायची हा एक वेगळा त्यातला भाग झाला. पण उत्तरेतल्या राज्यांबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हे स्वाभाविकपणे येतच. त्या पलीकडे जाऊन राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश ही सगळी जर राज्य एकूण पाहिली तर त्यांचा आकडा हा सध्याच्या घडीला 137 इतका आहे. म्हणजे ह्यांच्या 129च जागा जात आहेत आणि त्या 137 जागा आहेत. त्याच्यामध्ये अजूनही मध्य प्रदेश, बिहार ही सगळी राज्य पकडलेलीच नाहीये. जेव्हा की आक्षेप घेताना याही दोन राज्यांचा उल्लेख केला जातो कारण बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजपचे चांगल्या संख्येनं खासदार जे आहेत हे लोकसभेवर निवडून जातात. भीती मुळात हीच आहे दक्षिणेतल्या राज्यांना किंवा तिथल्या विरोधी पक्षांना आणि अर्थात काँग्रेस सुद्धा वाईडर ह्याने बघायचं झालं तर त्यांचं हेच म्हणणं आहे की अशी परिस्थिती निर्माण केली जाते की दक्षिणेतल्या तुलनेत उत्तरेतल्या राज्यांमधल्या खासदारांची संख्या वाढते. त्यामुळे ज्या दक्षिणेमध्ये सध्याच्या घडीला भाजप कमजोर आहे कारण केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये मित्रपक्ष आहे, तेलंगणा ह्या सगळ्या राज्यांमध्ये भाजपला सत्ता आणता येऊ शकत नाहीये. त्या तुलनेमधनं खासदार सुद्धा तेवढे जात नाहीयेत. त्या तुलनेत उत्तर पट्टा जर पाहिला तर तिकडे भाजपला घवघवीत यश मिळतं. तिकडे मुख्यमंत्री त्यांचे होतात, तिकडनं खासदार मोठ्या संख्येने जातात. अख्खं राज्याच्या म्हणजे जेवढे 25 आता 29 सपोज मध्य प्रदेशमधनं आहेत, राजस्थानमधनं 25 एक आहेत, तर हे सरसकट सुद्धा सगळे तेवढे त्यांचे खासदार निवडून येतात. एवढा त्यांचा तिकडे दबदबा आहे. आणि म्हणून इथे विरोधकांचा आक्षेप हा आहे की या उत्तरेतल्या पट्ट्यामध्ये खासदारांची संख्या ही जाणीवपूर्वक वाढवली जाते जेणेकरून उद्या त्यांचा सत्तेतला मार्ग हा मोकळा होईल किंवा तो फिक्स राहील. मग भाजपला दक्षिणेतल्या राज्यांवर अवलंबून राहण्याचीच गरज भासणार नाही असं एक तर्क मांडला जातोय विरोधकांकडनं. दुसरा तर्क मांडला जातो तो म्हणजे की इथनच जर खासदारांची संख्या ही मोठी असेल, मोठ्या संख्येने खासदार असतील उत्तर पट्ट्यातलं तर बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या दक्षिणेला वाटेल की आपल्यावर अन्यायकारक आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा आवाजच हा लोकसभेत दिसून येणार नाही. कारण की एवढ्या मोठ्या संख्येने उत्तर पट्ट्यातनं खासदार असतील जे बऱ्यापैकी भाजपचे निवडून येत आहेत तर मग ते एकांगी सगळ्या गोष्टी होतील, एकतर्फी बिलं मंजूर केली जातील आणि मग दक्षिणेतल्या खासदारांना काही सेच राहणार नाही. त्यांचं काही म्हणणंच त्यांना तेवढ्या तो आवाज जो आहे तो लोकसभेमध्ये तेवढा दाखवता येणार नाही. हे सगळे आक्षेप जे आहेत हे विरोधकांकडनं प्रामुख्याने उपस्थित केले जात आहेत. आणि म्हणून आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर विरोधकांचे हे सगळे काही आक्षेप आहेत की ज्याच्याबद्दल आत्तापर्यंत या सगळ्या विधेयकांना विरोध होत होता. मात्र सरप्राइझिंगली हा 50% जो फॉर्म्युला आहे तो आता काही विरोधकांना किमान विचार करण्याचा जोगा वाटतोय किंवा आता त्यांना असं वाटतंय की या फॉर्म्युलानुसार जर हे विधेयक मांडलं जाणार असेल आणि या फॉर्म्युलानुसार जर डिलिमिटेशन होणार असेल तर मात्र आमचा त्याला कदाचित पाठिंबा असू शकतो असं त्यांनी सांगितलं जात आहे. प्रतिनिधित्व म्हणजे कोणाचं किती प्रतिनिधित्व आहे संसदेमध्ये तर त्या बाबतीत अगदी ते शाबूत आहे. म्हणजे त्यातला काही धक्का लागत नाहीये. पण ते उत्तरेच्या तुलनेत बघायचं झालं तर मात्र त्याच्यामध्ये दक्षिणेतल्या राज्यांचा फटका हा बसू शकतो असं साधारणतः सध्याच्या घडीला तरी दिसतंय. कारण की आत्ता जसं इकडे दक्षिणेतल्या राज्यांची संख्या ही 129 आहे, उत्तरेतल्या खासदारांची संख्या साधारणतः 137 आहे. फरक फार कमी आहे. तोच दक्षिणेतल्या राज्यांचा 50%च्या फॉर्म्युल्यानुसार 195 पर्यंत खासदार जातील आणि तीच मी मगाची सगळी जी राज्य सांगितली उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या ठराविक काही राज्यांच्या वाढणाऱ्या खासदारांची संख्या पाहिली तर ती 220 ते 230च्या घरापर्यंत पोहोचू शकते. म्हणजे इथे परत हा तफावत जी आहे जागांची ती सुद्धा वाढणार आहे. आणि कोणाचं किती प्रतिनिधित्व आहे याच्यापेक्षा जागांमधली तफावत जी आहे ती जास्त महत्त्वाची ठरते. कारण की एक एक जागेने सुद्धा सरकार पडतात, वाचतात, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे ही जी जागांमधली तफावत आहे हा खरा चिंतेचा मुद्दा आहे दक्षिणेतल्या राज्यांसाठी. पण तरी सुद्धा
50% फॉर्म्युला उद्या जाऊन जर मान्य करण्यात आला DMK सारख्या पक्षाकडनं, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांकडनं किंवा इतरही सगळ्या पक्षांकडनं, तर त्याचे कसे पडसाद उमटतील आणि त्याच्यातनं पुढे कसं राजकारण घडेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील 2029ला. पण सध्या तरी ही सगळी आकडेवारी होती. प्रत्येक राज्यनिहाय काय काय परिस्थिती असू शकते, खास करून दक्षिणेतल्या बेल्टची, आणि उत्तर प्रदेश हे आपण एक त्यातलं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. डिलिमिटेशनच्या विधेयकावर कोणाची भूमिका काय असू शकते, कोण आपलं आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतं, त्यामागची कारणं काय असू शकतात, याबद्दल आम्हाला तुमचीही मतं जाणून घ्यायला नक्की आवडतील. तर ती सुद्धा खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास आत्ता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.